तर दादा काय सांगाल आज नियोजनाबद्दल? काय सांगायचं नियोजन मला काय समजत नाही नियोजनबद्दल. आज माझा बैलांनी नाव काढलंय दापुरी पारगावचं. मला भरपूर आनंद झालेला आहे. दापोली पारगाव एक मैदानामध्ये एक बिनजोडला नाव असतंय हां. रुबाबचं आणि ते आज खरोखरच करून दाखवलं रुबाबने. हा काय सकाळपासून त्याचा चांगला काम करतो. सकाळपासून त्याचा धुणं बोला, खायला बोला. आपला यातला नियोजनचा मला काही जास्त समजत नाही. पण त्याचा मालक आहे रोशन जितेकर, मेघनाथ जितेकर आणि कल्पेश गायकर. हे यांचं सगळं नियोजन असतं. खूप सुंदर असा गुलाल प्राप्त सुद्धा रुबाब होतोय आणि मैदानामध्ये तो नेहमी गुलालाची एक छाप सोडून जातोय. काय सांगाल दादा? जेव्हा जेव्हा बैल घेतलाय ना, आता 15 क्षती झाले. एक पण गुलाल पाणी पाडला नाही अजूनपर्यंत. त्याच्या विरुद्ध त्यात गुगली पण असतात. ते पण गुलाल दोन्ही पण बैल आलेले आहेत. बघा मित्रांनो, आज रुबाब सोबत गुगली सुद्धा बांधलेला आहे. महादेवाचा नंदी आणि खूप चांगला असा आहे. गोपीनाथ मते जितेकर दापोळी हे नाव मैदानामध्ये एक अखंड महाराष्ट्रभर गाजत होतं. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय त्यांच्याबद्दल ते आमच्या आता ते कैलासवासी झालेले आहेत. तर ते आमचे आजोबा होते, माझे सासरे होते. पण त्याला कैलास त्यांचं नाव पुढं चालवायचं आहे. रोशन जितेकर हा त्यांचा पुतणी आहे. पण त्यांनीच नाव गाजवीत लावलं बैलाचं. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं दादाने सांगितलं. आता गुगलीचे मालक आणि गुगलीचे मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं सुद्धा एक मुंबईमध्ये एक नाव आहे. कारण गुगली सुद्धा एक बिनजोड गाजवून बसलेला आहे. दादा काय सांगाल? आता बघा आमच्या बऱ्याच शर्यती झाल्या आणि गुगलीने असा बऱ्याच वेळा असा गुलाल मिळवून दिला आहे आम्हाला. त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आज गुगलीची शर्यत जमलेली नाही वाटतंय. आणि आज गुगली उभा आहे मैदानामध्ये. नाव सुद्धा सोडलेलं आहे. काय सांगाल? आता बघूया आता शर्यतचं नाव तर सोडलेलं आहे. जेव्हा शर्यत होईल तेव्हा मी सांगू गुगली काय आहे ते. गुगलीने अखंड महाराष्ट्र आणि मुंबई गाजवलेलं आहे. काय सांगाल गुगलीबद्दल? आता सांगाल तेवढं कमी आहे. बऱ्याच बैलांनी शर्यती काढून दिल्यात आणि त्या आता मध्ये 24ला बैल आजारी पडला. 25ला आणि 1 वर्ष म्हणजे तो घरातच बसून होता. शर्ती म्हणजे 2-4 शर्ती गेल्या आमच्या अशाच आजारी असल्यामुळे. आता म्हणजे जसा होता तसंच त्याचा पळ चालू झाला आहे. रूटिंगमध्ये आलं. रूटीनमध्ये आला आहे. मध्यंतकाली गुगली थोडासा बॅकफूटला गेला होता. पण बरेचसे लोक बोलत होते का गुगली एक अखंड मुंबईमध्ये तर गाजून बसलाच होता. पण आता गुगली कुठेतरी थांबला आहे, संपला म्हणून. पण गुगली आता त्यांना करून दाखवतोय. हां, असं बऱ्याच लोकांनी म्हणजे विचार केला होता आणि बोलले पण, गुगली आता थांबला आणि संपला आहे. पण गुगलीनी जसं आता पहिला जसा पळत होता, तोच पळा आता त्याने परत हाणून दाखवला आणि पब्लिकला पण दाखवला मी कसा पळतोय तो. समजलं की नाही? आणि आता गुगली म्हणजे गुलालातच आहे. ना आता बघूया शर्यत आता जमली तर समजून दाखवून देऊ आपण, गुगली काय चीज आहे ती. आज रुबाब सुद्धा त्याला एक टोपाटोप पायरा सुद्धा कधी-कधी असतोय. नाही झाला त्याच्याबद्दल त्याच्या मागच्या हप्त्यात झाली शर्यत रुबाबची ना गुगलीची. तर ते शर्यत जिंकली पण त्यांनी. अ, आज गुगली आणि रुबाब एक रुबाबामध्ये मैदानामध्ये उभे असतात आणि अखंड मुंबईकरांना दाखवून देतात का आम्ही पण कुठेतरी आहेत. अजूनही आमचा दरारा, संयम आणि शांतता कार्यक्रम. नाही तसं म्हणजे आता आमची शर्यत होऊन आता परत आम्ही त्यांच्याबरोबर एक शर्यत खेळणार आहोत आणि खेळल्यानंतरच आम्ही सांगू शकतो गुगली आणि रुबाब काय चीज आहे आणि कसं पळतोय तो. आज धन्यवाद. कैलासवासी गोपीनाथ मते जितेकर दापोली एक नाव अड्ड्यामध्ये गाजायचं जुन्या मैदानामध्ये. काय सांगाल दादांबद्दल? आता ते पण म्हणजे शर्यतकारच होते. चांगलं त्याने पण नाव कमावलं होता. आता ते आपल्यामध्ये नाही आहेत. आता त्यांच्यामुळं त्यांचा पुतण्या त्यांचा वारीचा रोशन जितेकर हा त्यांचा नाव चालवतो आता. बघा, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं आणि आज दुसऱ्याच्या बैलावर प्रेम केलं तरच आपला बैल उजेडात येतोय. तसेच दादा रुबाब सोबत सुद्धा असतात. दादा रुबाबबद्दल काय सांगाल? रुबा पण एक चांगला बैल आहे आणि चांगला पळतोय आणि तो आणि त्याचा मालक आणि आम्ही एकत्रच बसलेलो असतो आणि आता एकत्रच बैल बांधलेले असतात आमचे आणि याच्यापुढे आम्ही एकत्रच पळणार आहोत. सुंदर असं दादांनी सांगितलं. कारण जी मैत्री असते, ती मैत्री कुठेतरी एक पुढे नेत जाते आणि ते दादासुद्धा करून दाखवतात. असे प्रसिद्ध गाडा मालक. दादा तुमची पुन्हा एकदा ओळख सांगा. धन्यवाद. मी आता कर्जोय गायकर करंजडे, शंकर गायकर गुगलीवाल्याचे मालक. धन्यवाद. खूप चांगलं असं दादांनी आणि सहकारीसुद्धा सोबत आहेत. यंगस्टर सहकारी आहेत. त्यांनासुद्धा विचारूया. दादा काय वाटतंय आज? दाखवून दिलं आज महादेवाच्या नंदीने. हां, नक्कीच दाखवून दिला आहे. कारण की रुबाब आता म्हणजे 1.5 महिने ते 2 महिने झालेत.
तेव्हापासून अजून पण एक पण त्याचा गुलाल पडला नाही, जिंकूनच येतोय. मागच्या हप्त्यात आमची म्हणजे मागं शर्यत झालेली चिखल्याचा तेजासोबत. तेव्हा आमची गाडी काही कारणास्तव पडलेली होती. तेव्हा आम्ही रुबाब टाकला, तर रुबाबने तो आम्हाला गुलाल आमचा गेलेला तो आम्हाला परत त्याने आणून पण दिला. नक्कीच आम्ही म्हणजे बघत होतो त्याचे पाठिंबा मागं आम्ही जेव्हा पळत नव्हतो सोबत, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिंबा म्हणून सपोर्ट करत होतो. तेव्हा तो मस्त पळत होता. मग आपण टाकून टाकून बघितला कारण की आपल्यासोबतच पळत होता, तर टाकून बघू. मग तेव्हा त्याने आमचा गुगलीसोबत जो गुलाल गेलेला, तो गुलाल मिळवून दिला. नक्कीच मस्त महादेवाचा नंदी भारी आहे. रुबाब मस्त बैल आहे. रुबाबने एक काल मुंबईमध्ये गाजून दाखवलेलं आहे. काय सांगाल रुबाबबद्दल? रुबाब भारीच आहे. आता पब्लिकचा बादशाह बोलला तरी चालेल. आता काय कसं आहे, पहिले लोकांना दिसत नव्हता. आता मोठी गाडी त्यांनी तेजाची केली, आता लोकांना दिसायला लागला. आता आज त्याच्यासोबत टोंटऱ्याचा हे डस्टर पण होता. नाही सॉरी काय बोलतात आता टेस्टर. टेस्टर होता. तो पण मस्त पळाला. तो पण 1 वर्ष बैल पाठी होता. तर आज तो अजून रुबाब आपली पळाली. त्यांनी पण रुबाबनी त्याला गुलाल मिळवून दिला. 1 वर्ष भेटत नव्हता. आता त्याला पण गुलाल मिळवून दिला. आपल्या गुगलीला पण मिळवून दिला. म्हणून चांगला बैल आहे. बघा मित्रांनो, सहकारी आज कुठेतरी संघर्ष योद्धा रुबाब 1 वर्षानंतर पुन्हा रुटीनमध्ये येऊन पुन्हा मुंबई गाजवायला लागलाय. कसं वाटतंय? मग खरंच भरपूर भारी वाटतं. असंच आता प्रत्येक मालकाची म्हणजे एक आशा असते का आपला बैल नेहमी गुलालातच राहावा. तसंच तो मालकाला दाखवून देतो मी गुलालातच राहतोय. मागील कारकीर्द सुद्धा त्याची टॉपच्या नियोजनामध्ये पळत होता. आता तुम्हाला कसं वाटतंय? कुठल्या नियोजनात रुबाब दिसायला पाहिजे? नक्कीच आता खरं सांगू तर आमच्या गुगलीसोबत पळाला तर चांगलाच आहे. कारण की आमची गाडी मागं गुलालातच होती. आता गुलालात पळाली तर आणखीन भारी वाटेल. बघा मित्रांनो, आज गुगली सुद्धा आपल्या सोबत आहे आणि महादेवाचा नंदी एक काल गाजून सुद्धा बसलेला आहे आणि खूप एकदम खतरनाक आणि जबरदस्त गुगली आहे. दादा काय सांगाल? गुगलीने सुद्धा एक मुंबई गाजवून दाखवलेली आहे. हां, गुगलीने नक्कीच गाजवला आहे. 2024चा काल म्हणजे सर्वांसोबत शर्ती झाल्यात. मस्त शर्ती जिंकलो. म्हणजे आपण बिनजोडमध्ये म्हणजे एक काल आता बादशाह म्हणजे बादशाहच होतो. म्हणजे सगळ्या शर्ती झालेल्या. तेव्हा आपण डावी साईडनी पळवतो. ना यंदा 2026ला आपण उजवीतून शर्यत पळवतोय. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं आज रुबाब सुद्धा मैदानामध्ये आणि गुगली सुद्धा मैदानामध्ये आणि रुबाबने करून दाखवलेले थोड्याच वेळामध्ये रुबाब सुद्धा मैदानामध्ये नाव सोडलेलं आहे आणि शर्यतीसाठी तो जाणार आहे. आज दादांना सुद्धा विचारूया. दादा, जशी मागील धमक जी गुगलीमध्ये होती तशीच धमक आज बघायला मिळते. खरंच सांगायचं म्हणजे आता म्हणजे ज्याचा बैल कमी झाला त्याला कोण विचारत नाही. ही गोष्ट मला कळून चुकली आहे. कारण आमचा बैल एक आता मागच्या वर्षी जरा कमी पडत होता. म्हणून मला कोण आत्तापर्यंत कोण बैल देत नाही. आम्ही त्याच्यासाठी लांबून लांबून बैल पळवासाठी आणतो खर्च करून. कशासाठी का आपला बैल व्यवस्थित जसा आहे तसाच पळायला दिसला पाहिजे. Shooting आला पाहिजे. रोटिंगला आला पाहिजे. आणि आता बैल आता समजा जास्त काय बोलत नाही पण रोटिंगला फुल आलाय. जसा मागच्या वेळेस गाड्या मारल्या तशा ह्या वेळेस पण गाड्या मारणार आपला बैल. 100% हा. कार्यक्रम होणार. हां. नाही आता 100% ना आता 101% मी सांगू शकतो का बैल आपला जसा पळतो तसाच पळणार आता. बघा मित्रांनो, खूप सुंदर असे गुगलीचे मालक आहेत आणि कुठेतरी गुगली थांबला होता, पण आता पुन्हा रुटीनमध्ये येऊन पुन्हा मुंबई गाजवायला सुरुवात केलेली आहे. दादा, पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.